नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मराठी म्हणी व त्याचे अर्थ. तर बघा, शिक्षक पात्रता परीक्षा TET त्याचप्रकारे इतरही काही स्पर्धा परीक्षांसाठी मराठी या विषयासाठी म्हणी व त्याचे अर्थ हा परीक्षेत येणारा पर्याय असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही म्हणी आणि त्याचे अर्थ अगदी सोप्या पद्धतीने समजून घेऊया. तर नंबर 1 पहिली म्हण आहे अति तिथे माती. अति तिथे माती म्हणजेच याचा अर्थ आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. म्हणजे कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त केले तर त्याचा परिणाम हा वाईटच असतो. म्हणून त्या अर्थाने आपण म्हणतो अति तिथे माती. दुसरी म्हण आहे नाव मोठे लक्षण खोटे. मुळात आपले नाव मोठे आणि लक्षण खोटे म्हणजेच काय, तर प्रसिद्धी मोठी जरी असली तरी गुणवत्ता कमी. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव जरी मोठं असलं परंतु त्याच्यामध्ये जी गुणवत्ता आहे किंवा क्वालिटी आहे ती त्या मानाने कमी असते. म्हणून नाव मोठे लक्षण खोटे अशी ही म्हण आहे. उंटावरून शेळ्या हाकणे याचा अर्थ आहे दुरून कारभार करणे. म्हणजे स्वतः जातीने लक्ष न देता दुरूनच आदेश देणे किंवा हुकूम सोडणे म्हणजेच उंटावरून शेळ्या हाकणे. घरचा आहेर. नंबर 4 घरचा आहेर म्हणजे स्वतःच्या माणसाकडून मदत घेणे. नंबर 5 हातचे सोडून पळत्याच्या पाठी धावणे. याचा अर्थ काय आहे, तर अर्थ आहे खात्रीचे सोडून अनिश्चित गोष्टीमागे लागणे. म्हणजेच काय, आपल्याजवळ जे आहे त्यामध्ये त्याचा योग्य उपयोग न करून दुसरीकडेच लक्ष देणे आणि त्याच्या मागेच लागणे. म्हणजेच काय, आपल्यामध्ये असलेले जी गोष्ट आहे तिची कदर न करणे आणि दुसरीकडेच लक्ष देणे. म्हणजेच हातचे सोडून पळत्याच्या पाठी धावणे, खात्रीचे सोडून अनिश्चित गोष्टीसाठी मागे लागणे. थेंबे थेंबे तळे साचणे. नंबर 6 याचा अर्थ आहे थोडे थोडे साठविल्यास मोठा संग्रह होतो. हो, थेंबे थेंबे तळे साचे म्हणजे थोडी थोडी मेहनत केली तर त्याचा एक दिवस आपल्याला त्याचा खूप मोठा परिणाम दिसून येतो किंवा थोडे थोडे साठविल्यास त्याचा खूप संग्रह होतो आणि तो मोठा संग्रह आपल्याला एखाद्या मोठ्या कामासाठी उपयोगी पडतो. नंबर 7 जशी करणी तशी भरणी. याचा अर्थ आहे कर्मानुसार फळ मिळते. म्हणजे आपण जसं इतरांशी वागतो तसंच आपल्याशी पण इतरही लोक वागतात. म्हणजे जसं आपण कर्म केले तसं आपल्याला फळ मिळते. जशी आपण इतरांसोबत जशी आपली वागणूक असते तसंच आपल्याला सुद्धा वागणूक मिळते. नंबर 8 चोराच्या उलट्या बोंबा. म्हणजेच याचा अर्थ काय, दोषी माणूसच आरडाओरड करतो. म्हणजे चोर तर चोर आणि शिरजोड अशी सुद्धा एक म्हण आहे. त्या प्रकारे चोराच्या उलट्या बोंबा. नंबर 9 एका माळेची मणी. म्हणजेच याचा अर्थ आहे सारख्या स्वभावाचे लोक. एकाच माळेचे मणी म्हणजे सर्वांचे गुण सारखेच असणे. नंबर 10 आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन. म्हणजेच अर्थ अपेक्षापेक्षा जास्त मिळणे. आपल्याला जे हवं असतं, जे अपेक्षा असते त्याच्यापेक्षा जास्त मिळलं म्हणजेच आपण जेव्हा म्हणतो आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे. नंबर 11 नाचता येईना अंगण वाकडे. याचा अर्थ आहे स्वतःची चूक दुसऱ्यांवर ढकलणे. म्हणजे स्वतःला तर काही येत नाही परंतु आपली चूक दुसऱ्यांच्या अंगावर ढकलणे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे. कोल्ह्याला द्राक्ष आंबट. नंबर 12 तर याचा अर्थ आहे न मिळालेल्या वस्तूंची निंदा करणे. नंबर 13 शीतावरून भाताची परीक्षा करणे. म्हणजेच काय, तर छोट्या छोट्या गोष्टीवरून मोठ्यांचा अंदाज येणे. म्हणजे जसं छोट्या गोष्टीची क्वालिटी आपण बघितली त्याच्यावरून आपण संपूर्ण मोठ्या गोष्टीची क्वालिटी ठरवतो. म्हणजेच शीतावरून भाताची परीक्षा. नंबर 14 अडला हरी गाढवाचे पाय धरी. तर याचा अर्थ काय आहे, अडचणीत कोणाचीही मदत घ्यावी लागते. म्हणजे अडला हरी गाढवाचे पाय धरी म्हणजे आपल्याला इच्छा नसतानाही त्यावेळी इतरांची मदत घ्यावीच लागते. लहान तोंडी मोठा घास. अर्थ आहे क्षमतेपेक्षा मोठे काम करणे. नंबर 16 दुधाने तोंड पोळले की ताक फुकून पितात. याचाच अर्थ काय,
एकदा फसल्यावर माणूस सावध होतो. नंबर 17, घरचे ना घाटचे, म्हणजेच याचा अर्थ कुठेच उपयोगी न पडणारे. नंबर 18, एका हाताने टाळी वाजत नाही, याचा अर्थ भांडणासाठी दोघेही कारणीभूत असतात. नंबर 19, पळसाला 3 पाने, म्हणजेच परिस्थितीत बदल न होणे. पळसाला 3 पाने म्हणजे आपली परिस्थिती जशी आहे तशीच राहणे, त्यामध्ये न बदल झाले नाही तर आपण म्हणतो की पळसाला 3 पाने. नंबर 20, साप गेला आणि शेपटीला मारणे, याचा अर्थ वेळ निघून गेल्यावर उपाय करणे. नंबर 21, आंधळं दळतं कुत्रं पीठ खातं, याचा अर्थ आहे मेहनत एकाची आणि फायदा दुसऱ्यांचा. नंबर 22, खिसा रिकामा आणि बाजारात ढोल, याचा अर्थ आहे पैसा नसताना मोठेपणा दाखवणे. नंबर 23, भित्यापाठी ब्रह्मराक्षस, अर्थ आहे भित्र्या माणसाला सर्वत्र भीती वाटते. नंबर 24, चोर सोडून संन्याशाला फाशी, याचा अर्थ दोष नसलेल्याला शिक्षा, म्हणजे एखाद्याचा काही गुन्हाही नसताना त्याला दोषी ठरवणे आणि त्याला शिक्षा देणे. नंबर 25, घरात नाही दाना आणि मला हवालदार म्हणा, किंवा याच्यामध्ये पाटील बुवा म्हणा असं सुद्धा म्हणतो आपण, असं सुद्धा म्हण ऐकलेली आहे. घरात नाही दाना आणि मला हवालदार म्हणा, म्हणजेच परिस्थिती नसताना मोठेपणा करणे. नंबर 26, आई जेव घालीना बाप भीक मागू देईना, याचा अर्थ दोन्हीकडूनही अडचण असणे. नंबर 27, माकडाच्या हाती कोलीत, याचा अर्थ काय, अयोग्य व्यक्तीकडे सत्ता जाणे. नंबर 28, गाढवापुढे वाचली गीता, याचाच अर्थ मूर्खाला चांगल्या गोष्टीचे महत्त्व नसते. नंबर 29, करावे तसे भरावे, म्हणजेच कर्माचे फळ मिळते, जसे आपण करू तसेच आपल्याला फळ मिळते, किंवा जसं आपण काम केलं त्याचेच परिणाम आपल्याला भोगावे लागते. नंबर 30, तेल गेले तूप गेले हाती दुपाटणे आले, तर याचा अर्थ दोन्ही बाजूंनी नुकसान होणे, म्हणजे आपल्या हाती काहीच न लागणे, म्हणजे इकडे आड तिकडे विहीर यासारखंच दोन्हीकडून आपलं नुकसान होणे. रिकामा नावी भिंतीला तुंबड्या लावी, याचा अर्थ रिकामा माणूस उगाच उद्योग करतो. नंबर 32, वेळ आली की शहाणापण सुचते, तर याचा अर्थ संकटात उपाय सुचतो, म्हणजे वेळ आली की आपल्याला बरोबर शहाणपण सुचते. नंबर 33, चांभाराच्या देवाला खेटराचा मार, याचा अर्थ जवळच्या माणसाकडून अपमान. एक ना धड भाराभार चिंध्या, याचा अर्थ कोणतेही काम नीट न होणे, म्हणजे खूप आपल्या डोक्यामध्ये खूप काही गोष्टी करायचं असतं परंतु एकही काम नीट होत नाही, म्हणजे हे करू की ते करू, म्हणजे एक ना धड भाराभार चिंध्या, म्हणजे कोणतेही काम नीट न होणे. नंबर 35, डोंगर पोखरून उंदीर काढला, याचा अर्थ खूप प्रयत्न करून कमी परिणाम मिळणे, म्हणजे मेहनत खूप केली परंतु त्याचा परिणाम हा 0 मिळाला किंवा कमी मिळाला. नंबर 36, गरज सरो वैद्य मरो, म्हणजे काम पूर्ण झाल्यावर माणूस विसरतो, म्हणजे आपल्याला जेव्हा काम त्या व्यक्तीची गरज असते तेव्हा आपण त्या व्यक्तीच्या मागे मागे जातो, परंतु एकदा का आपले काम झाले की आपण त्या माणसाला विसरतो. खान तशी माती, याचा अर्थ संगतीप्रमाणे स्वभाव. 38 नंबर, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, म्हणजे जास्त शहाणपण नुकसानकारक. आपण जेव्हा जास्त शहाणपणा करायला जातो किंवा खूप हुशारी दाखवतो तेव्हा बऱ्याचदा आपले नुकसान देखील होऊ शकते. नंबर 39, काळ आला पण वेळ आली नाही, म्हणजेच काय, मोठे संकट टळले किंवा मोठे संकट टळणे. नंबर 40, धोंड्यावर पाणी, म्हणजेच काहीही परिणाम न होणे. नंबर 41, खोट्याच्या पायाला पाय नसतात, याचा अर्थ खोटे टिकत नाही. नंबर 42, मनात एक ओठात एक, म्हणजेच दुटप्पी वागणे, म्हणजे मनात एक गोष्ट असणे आणि
बोलणं वेगळं म्हणजे मनात काहीतरी वेगळंच असणे आणि बोलून काहीतरी वेगळंच दाखवणे म्हणजे दुटप्पी वागणे. नंबर 43 उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणजे कमी ज्ञान असलेला जास्त बोलतो. नंबर 44 संकटात मित्र ओळखावा म्हणजेच काय, खरी मैत्री अडचणीत कळते. नंबर 45 खाई त्याला खवखवे याचा अर्थ चुकीचे करणाऱ्याला भीती वाटते. नंबर 46 जळत्या घरात तेल ओतणे म्हणजेच काय, संकट वाढविणे. नंबर 47 पेरावे तसे उगवते म्हणजेच कर्मानुसार फळ मिळते. आपण जसे पेरू तसे उगवेल म्हणजे जसं कर्म केलं तसंच आपल्याला परिणाम भोगावा लागेल. नंबर 48 वेळेवरचे काम सुवर्ण याचा अर्थ वेळेचे महत्त्व. आपले काम वेळेवर केले तर त्या वेळेचे महत्त्व खूप मोठे असते म्हणजे वेळेनुसार काम केले की आपल्याला त्याचा चांगला परिणाम मिळतो. नंबर 49 अति लोभ पापाचे मूळ म्हणजेच काय, जास्त लोभ वाईट असतो म्हणजे अति हाव ही आपल्याला वाईटाकडे घेऊन जाणारी असते. नंबर 50 मन चंगा तो कठोती में गंगा याचा अर्थ आपले मन शुद्ध असेल तर सर्व काही चांगले होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 50 अशा मराठी म्हणी आणि त्याचे अर्थ बघितलेले आहे जे की तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी खूप उपयुक्त पडणाऱ्या आहेत आणि याचा तुम्हाला जास्तीत जास्त सराव करायलाही मदत होईल. तर अशाच काही व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट्सद्वारे सांगा. धन्यवाद.